तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन कालवडी दिसतात तर त्यांना जंतनाशक हे औषध देणार आहे. तर हे आपण अल्बोमार कंपनीचं घेतलेलं आहे अल्बेंडाझॉल. हे 500 ml मध्ये आहे. तर मागच्या महिन्यात आपण या दोघींचं जंतनाशक केलं होतं. त्यावेळेस ही व्हाईट कलरची जी कालवड दिसते तर हिचं वजन 137 किलो होतं आणि ही जी कालवड तुम्हाला दिसते तर हिचं वजन 167 किलो होतं. तर ह्या दोन्ही कालवडांना आपण फेंटास नावाची गोळी दिली होती जंतनाशकाची. एक 1.5 ग्रॅम 1.5 ग्रॅमची एक गोळी होती. त्या दोघींना एक एक गोळी आपण दिलेली आहे. तर ह्या महिन्यात आपण अल्बोमार कंपनीचं अल्बेंडाझॉलने याचं जंतनाशक करणार आहे. तर जंतनाशक करत असताना मित्रांनो एकतर सकाळी म्हणजे वैरण खाल्ल्यानंतर तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून जंतनाशक दिल्यानंतर एक 4 ते 5 तास यांना कोणतंही खायला तुम्ही द्यायचं नाही. तर मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण हे यांचं जंतनाशक केलं होतं तर त्यावेळेस ह्या पांढऱ्या कालवडीचं वजन 137 किलो होतं आणि ह्या कालवडीचं वजन 167 किलो होतं. तर आता पहिल्यांदा यांचं वजन आपण मापून यांना मग जंतनाशक द्यायचं आहे. आता या औषधामध्ये जर सांगायचं झालं तर 5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबानं तुम्हाला हे जंतनाशक द्यायचं आहे. आता या औषधाबद्दल सांगायचं झालं तर हे औषध एक नंबर आहे मित्रांनो. हे आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं असे वापरत आहे. तर जंतनाशक करत असताना मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळं औषध वापरायचं आहे आणि कालवडीचं जंतनाशक तुम्ही करताय तर प्रत्येक महिन्याला म्हणजे वयाच्या 6 महिन्यापर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला जंतनाशक करायचं आहे, जेणेकरून कालवड्याच्या तब्येत एक नंबर राहतील. आता या कालवडीला पहिलं बघितलं असेल तर तुम्ही एकदम पोट सुटलं होतं या दोन्ही कालवड्या. तर बघू शकता आता कशा झालेत कालवडी, एकदम उंचीनं हाईटनं एक नंबर वाट. तर मित्रांनो अशा प्रकारचं टेप आहे. ही रेड कलर दिसते ती वजन आहे. तर चला आपण या कालवडीचे वजन पहिल्यांदा मापूया. तर या व्हाईट कलर कालवडीचे वजन 167 किलो आहे आणि या कालवडीचं वजन या महिन्यात 202 किलो आहे. तर मागच्या महिन्यात या कालवडीचं वजन 167 होतं आणि या कालवडीचं वजन 137 किलो होतं. तर या महिन्यात ग्रोथ आहे मित्रांनो. तर ह्या वजनाच्या हिशोबानंच तुम्हाला हे औषध द्यायचं आहे अल्बोमार. आता हे औषध तुम्हाला नेमकं किती द्यायचं आहे. आता या बॉटलवरती तुम्ही बघू शकताय की याचा डोस कसा आहे. तर याचा डोस तुम्हाला सांगायचं झालं तर अल्बेंडाझॉल 5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबानं तुम्हाला द्यायचं आहे. आता दोन कालवडींचं आपण इथं वजन केलं होतं. आता या कालवडांना आपण नावं दिलेली आहेत. तर ती व्हाईट कलरची जी कालवड आहे तिचं वजन सध्या 167 kg आहे आणि जी चॉकलेटी कलरची पाडी आहे आपली तर तिचं वजन सध्या 202 किलो आहे. तर सांगायचं झालं तर 1 ml म्हणजे 25 mg आहे मित्रांनो. आता वजन म्हणजे 167 गुणुले तुम्ही जर 5 केलं तर 835 mg येते. आता 1 ml म्हणजे 25 mg आहे, भागिले 25 केलं तर 33 ml येते आणि जी चॉकलेटी कलरची जी पाडी आहे तिचं वजन 202 आहे, गुणुले जर 5 केलं असता आपण 1010 mg येतं. आता 1010 mg भागिले 25 केला असता 40 ml येते. तर या अशा प्रकारे तुम्हाला याचा डोस काढायचा आहे आणि योग्य तो प्रमाणात डोस द्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. आता मित्रांनो वजन करत असताना तुम्हाला अशा प्रकारचं हे तुम्हाला माप असणं तुमच्याकडं गरजेचं आहे, जेणेकरून डोस तुम्हाला ॲक्युरेट देता येईल. आता डोस जादा किंवा कमी होऊन चालत नाही मित्रांनो, त्याचा इफेक्ट बॉडीवर होत असतो. त्यामुळं डोस देताना तुमचे जे काही तुमचे डॉक्टर असतील गोट्यावरचे तर त्यांना विचारूनच हा डोस तुम्हाला द्यायचा आहे. तर आपण अशा प्रकारचं हे माप वापरतो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारची तुम्ही एक बॉटल वापरू शकता. आता याच्यामध्ये औषध आपण टाकलेलं आहे, त्यात आपण पाडीला पाजत आहे
आता चॉकलेट कलरसाठी आपण पाळीसाठी डोस तयार केलेला आहे. तर 40 ml यात आपण औषध घातलं आहे.